डोंबिवली पश्चिमेतील राजनगर परिसरात परवानगीपेक्षा अधिक मजल्यांची इमारत उभारल्याचा प्रकार समोर आलाय। 14 मजल्याची अधिकृत परवानगी असताना थेट 21 मजल्यांची इमारत उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार दाखल करत संबंधित बिल्डर, आर्किटेक्ट आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान केडीएमसी प्रशासनाने इमारतीचे अतिरिक्त 7 मजले अनधिकृत घोषित करत कारवाई सुरू केली आहे। तसेच एमआरटीपी कायद्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। मी माझ्या प्रभाग राजूनगरमध्ये पॅनल 22 नंबरमध्ये नीता वैती म्हणून या वैद्यच्या विकासाने 14 माले परमिशन घेऊन बिल्डिंग बांधली, परंतु त्याच्यावर 7 माले अनधिकृत कुठला महापालिकेचा परमिशन न घेता बांधले गेले। की माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी नगररचना महापालिका तोडफोडे साहेबांच्या निदर्शनास आणलं, त्याचप्रमाणे कमिशनर साहेबांच्या निर्देश आणले, तसेच वार्ड ऑफिसरच्या देखील निर्देश आणून दिले। मी पत्रव्यवहार देखील केला आहे। ह्या 7 मजली जो महापालिकेचा कर जो आहे 7 कोटी ते देखील भरला नाही, 5 वर्षापासून भरणार होता, ते देखील निर्देश आणून त्याच्यावर 7 मजल्यावरती बांधल्यानंतर 21 मजल्याची बिल्डिंग आली। त्या 7 मजल्यावर कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे। अनधिकृत आपण बघाल तर डोंबिवली कल्याणमध्ये विकासात अनधिकृत बांधकामचा मोठा हे चालला होता। त्याच्यामध्ये जर आज लिगलीच बिल्डिंग बांधणारा माणूस 7 माले जर अनधिकृत बांधत असेल तर मग याच्यामध्ये नागरिकांनी कोणावर विश्वास द्यायचा, ही याच्याकरता मी मागणी केली आहे की ह्या बिल्डिंगवर लवकरात लवकर कारवाई होईल, माझी मागणी आहे राजूनगरमध्ये।